कर्क राशीसाठी हा महिना फक्त चांगला महिना नाही आहे, तर तो तुमच्यासाठी एक नवीन घडामोडी घेऊन आलेला आहे. सोबतच तुमच्यावर दैवी कृपा बरसणारा असा हा महिना असणार आहे. कारण तुम्हाला पण माहिती आहे की गुरु तुमच्या लग्नस्थानी असल्यामुळे आता इथून पुढे सर्व दिवस शक्यतो चांगलेच असणार आहेत. आता या महिन्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे ते पाहूयात. तर मिश्र स्वरूपाची आर्थिक परिस्थिती असणार आहे. म्हणजे पैसा येणार आहे, परंतु हळूहळू तुमच्या अपेक्षेप्रमाणे लगेचच नाही मिळणार. पैसा कमवण्यासाठी या महिन्यामध्ये तुम्ही खूप प्रयत्न करणार आहात. नवीन नवीन मार्ग तुम्ही हुडकणार आहात. सोबतच वेगवेगळ्या स्रोतांमधून तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार आहात अगदी मनापासून. परंतु पैसे तुम्हाला लगेचच मिळणार नाहीत. हळूहळू जसा महिना सुरू होईल आणि जसा शेवट येईल त्याप्रमाणे पैशाचा फ्लो राहणार आहे. लेखन, शिक्षण आणि जे काही बोलण्याचे माध्यम आहेत त्याच्यातून तुम्ही भरपूर पैसे कमवणार आहात या महिन्यामध्ये. यूट्यूब, सोशल मीडिया, लेखन, अध्यापन, आध्यात्मिक काम आणि सल्लागार क्षेत्र या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यामधून पण भरपूर आर्थिक लाभ तुम्ही कमवणार आहात. तुम्हाला महिन्याची सुरुवात इतकी चांगली राहणार नाही जसा महिन्याचा मध्य आणि शेवट असणार आहे आर्थिक बाबतीमध्ये. तसेच डोळ्याचे त्रास असतील, अचानक आरोग्यावर खर्च उद्भवू शकतात कधीही. आता पहा, 4 ते 8 जुलैचा जो काळ आहे या काळामध्ये तुमचे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि आर्थिक बाबतीमध्ये काहीतरी नवीन घडामोडी तुम्ही करणार असाल तर त्याची चर्चा होऊ शकते. 12 ते 16 जुलैचा जो काळ आहे या काळामध्ये जे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल, एक वेगळं क्षेत्र, त्यातून तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. 20 ते 24 जुलैचा जो काळ आहे या काळामध्ये वारसा संबंधी काही बातमी तुम्हाला कळेल किंवा त्यामधून अडकलेले पैसे असतील ते तुम्हाला मिळतील आणि अचानक धनलाभाचे योग पण आहेत. आणि महिन्याचा शेवट म्हणजेच 28 ते 30 जुलैचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्ही पुन्हा नवीन आर्थिक योजना आखू शकाल आणि त्यामुळे तुमचं जे काही एक आत्मविश्वास आहे पैसे मिळवण्याच्या बाबतीमध्ये किंवा पुढच्या महिन्यासाठी एक सुरुवात तुम्ही करू शकतात. 9, 11, 17, 18 आणि 25 आणि 26 या ज्या तारखा आहेत या तारखेला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे नाहीत किंवा कोणाला उधारी द्यायची नाही आहे किंवा कर्जासाठी अप्लाय करत असाल तर त्या दिवशी कर्ज घेऊ नका. विशेष म्हणजे आर्थिक दृष्टीने कोणतंही महत्त्वाचं काम तुम्ही करू नका, कारण त्या दिवशी नुकसान किंवा फसवणूक होण्याची शक्यता आहे, तर त्या दिवशी खबरदारी घ्या. आता व्यावसायिक वर्गासाठी मात्र हा जो महिना आहे ना तो खबरदारी आणि प्लॅनिंगचा महिना आहे. तुम्ही म्हणाल कसं? तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे आयडिया आहेत, तुम्हाला काहीतरी तुमच्या व्यवसायाचं एक रिनोव्हेशन करायचं आहे किंवा ब्रांचेस ओपन करायचे आहेत किंवा विस्तार करायचा आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या देशामध्ये शाखा किंवा ब्रांचेस तुम्हाला ओपन करायचे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतात, परंतु काही ना काही कारणामुळे अडथळे येत होते. तर नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये एक संधी मिळणार आहे किंवा कोणाच्या तरी ओळखीमुळे, मध्यस्थामुळे तुमचं जे हे अडकलेलं काम आहे ते कंप्लीट होऊ शकतं आणि विशेष करून तुमचं जे ब्रँड आहे त्याला एक प्रसिद्धी मिळेल आणि तुमची जी स्वतःची आयडिया आहे ती तुम्ही अवलंबाल आणि त्यामुळे तुम्ही आर्थिक लाभ कमवण्यामध्ये सफल असणार आहात. आणि फक्त स्वतःच्या कष्टावर आणि मेहनतीवर या महिन्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सगळीकडे करण्याचा प्रयत्न म्हणजे इंटरनॅशनली, ग्लोबली प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये सफल असणार आहात. आणि असं काही झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे आणि ती म्हणजे तुमचे जे विरोधक आहेत ते बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला त्रास देत होते, तर ते या महिन्यामध्ये अचानकपणे शांत होतील. कारण तुमचं जे परफॉर्मन्स आहे, तुमचं जे प्रगती आहे ते पाहून जसं की त्यांच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर दिलेलं आहे असं त्यांना वाटेल आणि ते शांत बसतील आणि तुम्ही मग तुमचं जे काही एक काम आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकाल. तर असं काही घडलं तर मला सांगायचं आहे. परंतु हे सगळं काही करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे घाईमध्ये कोणतेही निर्णय तुम्हाला घ्यायचे नाही आहेत
आणि जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर थोडंसं तुम्हाला सावध राहायचं आहे. अतिविश्वास करायचा नाही आहे किंवा ठेवायचा नाही आहे पार्टनरवर. आणि विशेष करून छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, तर तिथे आधीपासूनच थोडंसं सावध राहा. आणि वाहन तुम्हाला नवीन खरेदी करायचं असेल, म्हणजे व्यवसाय संबंधी किंवा पैसे आर्थिक निर्णय तुम्ही मोठे कोणते घेणार असाल तर आत्ता घेऊ नका. खूप विचार करून तुम्ही घेऊ शकतात. योजना असतील प्रॅक्टिकली ते अंमलात आणायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी जे तुम्हाला करायचं असेल ते सुरुवात असेल, कार्य असेल, तर तुम्ही करू शकतात. एक पायाभरणी तुम्ही या महिन्यामध्ये नक्कीच करू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना वॉर्निंग असणार आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर पहा, कामाच्या ठिकाणी काय होणार आहे की वरिष्ठ तुम्हाला मदत करतील, परंतु एखादं गॉसिप असेल, राजकारण चालू असणार आहे, तिथे तुम्ही जर इन्वॉल्व झाला तर तिथं तुमचं नाव खराब होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्यासाठी हा वॉर्निंगचा महिना आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जबाबदारी वाढलेली असणार आहे तुमच्यावर. तुमचं काम बघून वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील, परंतु तुमच्या एका चुकीमुळे किंवा तुमच्या एका बॅड स्टेपमुळे काय होईल की तुमचं जे काही एक इमेज आहे ऑफिसमध्ये ते खराब होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. मग तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे की तुम्ही फक्त आणि फक्त कामावर फोकस कसं कराल याकडेच लक्ष द्या. बाकी कोणत्याच गोष्टीकडे तुम्हाला लक्ष नाही द्यायचं आहे. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना एक गोल्डन एरा आहे. का? तर पहा, भावनिक एक तुमचं जवळीक वाढलेली दिसणार आहे. सोबतच तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी काहीतरी स्पेशल करणार आहात. आणि मला वाटतं जर तुम्हाला प्रपोज करायचं असेल तरी हा महिना सोडला तर कुठला दुसरा असेल चांगला महिना असं मला नाही वाटत. तर नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रपोज करू शकता आणि तुमचं नातं एक स्टेप पुढे घेऊन जाऊ शकता. सोबतच जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी एखादं नवीन तुमच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकतं. सोशल मीडिया असेल किंवा तुम्ही कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन ओळख्या झाल्या असतील तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. पण लगेचच विश्वास नाही ठेवायचा. थोडंसं वेळ द्या नात्याला आणि मग तुम्ही विचार करू शकता. आता जे कोणी विवाहित आहे त्यांच्यासाठी मात्र तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला एक भावनिक आधार मिळणार आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांची साथ तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या जोडीदाराची. सोबत कुठेतरी तुम्ही प्रवास करणार आहात आणि घरामध्ये विशेष करून एखादं शुभ कार्य घडणार आहे. आणि त्यामुळे तुमचं नातं हे पहिल्यापेक्षाही जास्त फुलणार आहे, बहरणार आहे. कारण तुम्ही एकमेकांना जास्त समजून घ्याल. परंतु हे सगळं होत असतानाच आर्थिक गोष्टींमुळे काहीतरी वाद होऊ शकतात. सोबतच दोघांनाही वाहन चालवताना खबरदारी घ्यायची आहे. आणि विशेष करून संततीबद्दल एखादी चिंतेची बातमी तुम्हाला कळू शकते. तर यासाठी पण तुम्ही तयार राहा. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे विवाह जुळण्याचे योग खूप मजबूत आहेत. परंतु प्रयत्न करणं सोडू नका. विशेष करून तुमच्यासाठी 12 ते 16 जुलै आणि 21 ते 24 जुलैचा जो हा काळ आहे, या काळामध्ये तुम्हाला खूप चांगले प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला तुमचा जोडीदार हा मनासारखा नक्कीच मिळणार आहे. किंवा तुमच्या मनामध्ये जर कोणी असेल तर तुम्ही नक्कीच आत्ता सांगू शकतात घरच्यांना. म्हणजे सध्याचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे. अगदी तुमच्या मनातल्या व्यक्तीबरोबरच तुमचं लग्न पण होण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे. आणि असं काही झालं तर नक्कीच मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्न असतील तुम्हाला विचारावयाचे, तर त्यासाठी नक्कीच तुम्ही तुमचं कुंडली विश्लेषण करून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला मिळतील तुमच्या प्रश्नाची सर्व उत्तरं. आणि त्याच्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत नक्कीच संपर्क साधू शकता. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना खूपच शुभ असा आहे. म्हणजे जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे तर त्यांना नक्कीच ॲडमिशन त्यांच्या मनासारख्या कॉलेजमध्ये मिळणार आहे. परदेशामध्ये जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर तिथेही तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार आहे. सोबतच तुमच्या ज्ञानामध्ये तुम्ही भर पाडणार आहात. तुम्हाला खूप ज्ञान अर्जित करायची एक इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत होईल. सोबतच एकाग्रतेमध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे. आणि वेगळं काहीतरी करून दाखवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता, तुमच्या डोक्यामध्ये जे काही एक आयडिया होत्या, तर ते सगळं तुम्हाला इतरांना दाखवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे. तुमच्यातील नवीन टॅलेंट इतरांना नक्कीच या महिन्यामध्ये दिसून येणार आहे. अध्यात्म, रिसर्च, भाषा, मानसशास्त्र आणि शिक्षण क्षेत्र
या क्षेत्रामध्ये जे कोणी शिक्षण घेत आहेत त्यांना खूप यश मिळणार आहे आणि अगदी तुमच्या मनासारखे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. महिला वर्गासाठी मात्र हा महिना खूपच आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे, कारण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळंच आकर्षण तुम्हाला जाणवणार आहे. सोबतच घरामध्ये तुमचा मानसन्मान खूप वाढलेला दिसणार आहे. अचानक तुमचं अध्यात्माकडे ओढ वाढलेली दिसून येणार आहे. सोबतच तुम्हाला आर्थिक लाभ पण मिळणार आहे. जे कोणी वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी तर हा महिना खूपच सुंदर आहे, कारण कामाच्या ठिकाणी तुमचं भरभरून कौतुक होणार आहे. तुमच्या कामावर खुश होऊन तुमच्यावर अजून जास्त जबाबदारी पण पडणार आहे आणि तुम्हाला जे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची एक जिद्द होती तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक संधी मिळणार आहे किंवा एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वतःसाठी एखादी वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात, मग ते दागिने असतील, कपडे असतील किंवा एखादी लक्झरी वस्तू असेल आणि त्यामुळे पण तुम्ही खूप आनंदी असणार आहात. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र हा महिना धार्मिकतेने भरलेला असणार आहे, कारण धार्मिक गोष्टीकडे तुमचं मन अचानक वळणार आहे. भजन, कीर्तन, पुन्हा म्हटलं तर पूजा, सत्संग यामध्ये तुमची रुची वाढलेली तुम्हाला दिसून येणार आहे आणि त्यासंबंधी एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रवास पण करणार आहात. परंतु आरोग्याची पण काळजी तेवढीच घ्यावयाची आहे तुम्हाला, कारण तुमचे जुने आजार पुन्हा तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना थोडीशी काळजी घ्या आणि प्रवासामध्ये विशेष करून आरोग्याची काळजी घ्यायची आहे, कारण पोटाचे विकार तुम्हाला त्रास देतील आणि झोपेची समस्या असेल, रक्तदाबाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, तर त्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. या महिन्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज झळकणार आहे. लोक तुमच्या बोलण्याकडे एकदम आकर्षित होतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुमचं मन आध्यात्मिक होणार आहे आणि या महिन्यामध्ये सतत तुम्हाला असं जाणवेल की काहीतरी वेगळं घडणार आहे, काहीतरी मोठं घडणार आहे. हे क्षणोक्षणी तुम्हाला जाणवणार आहे. पण थांबा, गुरु महाराज तुम्हाला जसं वर घेऊन जाणार आहेत ना, तसंच 8व्या स्थानी असलेला राहू हा तुम्हाला संकट, खर्च, अचानक अपघात आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न पण करणार आहे. आणि म्हणूनच हा महिना कृपा आणि परीक्षा यांचा संगम असणार आहे. अजून एक विचार करा, या महिन्यामध्ये संकट येतील, परंतु तुम्ही त्याच्यातून बाहेर पडून अजून शक्तिशाली बनणार आहात. तर ही चांगली गोष्ट तुमच्यासोबत नक्कीच घडणार आहे. या महिन्यामध्ये तुमच्यासाठी एक मोठी गोष्ट नक्कीच घडू शकते आणि ती म्हणजे तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी व्यक्ती या महिन्यात अचानकपणे तुमच्या आयुष्यात येऊ शकते. काही लोकांसाठी गुरु भेट, अचानक आध्यात्मिक ओढ, वारसा हक्क, मोठी संधी आणि अचानक प्रसिद्धी या गोष्टी अचानकपणे घडू शकतात. आणि काही व्यक्तींना असं वाटेल की मी पहिल्यासारखा राहिलेलोच नाही, का माझ्यामध्ये वेगळे काही बदल झालेले आहेत. तर हा महिना तुमच्यासाठी फक्त प्रगती घेऊन आलेला नाही, तर तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी आलेला आहे. संकटे येतील, खर्च वाढतील आणि काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत, परंतु गुरु जेव्हा लग्नस्थानी येतो, तुमच्या राशीमध्ये येतो, तेव्हा तो इतकी कृपा करतो की व्यक्ती किंवा माणूस हा फक्त माणूस बनून राहत नाही किंवा तो व्यक्ती फक्त त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही, तर तो लोकांसाठी प्रेरणा बनायला सुरुवात करतो. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जाणून घ्यावयाचे असतील तुमच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरं तर नक्कीच तुमच्या कुंडली विश्लेषण करून घ्या आणि त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.